कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी। कारण त्या पोरीला सासरला जोपर्यंत आहे तोपर्यंत सारखं तिला वाटत असतं माहेरचं मला कुणीतरी यावं, मुराळी यावा, पंचमीच्या सणाला दिवाळीच्या सणाला मला नेण्यासाठी मुराळी यावा। का नागाची पूजा नागपंचमीच्या दिवशी केल्या जाते, त्याचं शंकर भगवंताशी काय संबंध आहे? एक गोड कथा तुम्हाला सांगतो, जरा सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, म्हणजे उद्याच्या पूजेमध्ये तुमचं जरा मन लागेल। नागपंचमीच्या सणाचं विशेष महत्व काय आहे? गरुड पुराणामध्ये एक गोड कथा आलेली बाबा, गरुड पुराणामध्ये अतिशय सुंदर ती गरुड पुराणातली कथा शंकर भगवान पार्वती मातेला ती गोड कथा सांगताय सज्जना। नागाचं विशेष महत्व आहे सनातन धर्मामध्ये। शंकराच्या गळ्यामध्ये जो साप आहे ना त्याचं नाव वासुकी नावाचा साप आहे। शंकराच्या गळ्यामध्ये वासुकी नावाचा साप आहे। इकडे क्षीरसागरामध्ये भगवान नारायण ज्या सापावर झोपलेले त्या सापाचं नाव काय? शेषनाग। शेषनाग आहे। तुम्हाला माहिती आहे समुद्र मंथन ज्या वेळेला झालं त्या समुद्र मंथनाच्या वेळेला सुद्धा जे मेरू पर्वताला आतमध्ये टाकून त्याचं मंथन केलं, रस्सी बनवली, कशाची? सापाची, नागाची रस्सी बनवली। नाग देवतेचं विशेष महत्व आहे सज्जन हो। आणि म्हणून सनातन हिंदू धर्मामध्ये नागाला पूजनीय मानलं जातं। नागदेवतेचं लोक दर्शन घेतात। शंकराच्या मंदिरामध्ये तर आवर्जून असतात। साप दिसला, नागदेवता दिसली की माणसं दर्शन घेतात। श्रावणाच्या महिन्यामध्ये नागदेवतेचं पूजन करून, पूजा करून त्या नागाला जर गोड दूध, थंड दूध जर पाजलं, त्या नागदेवतेची पूजा जर केली आणि त्या नागदेवतेला जर दर्शन झालं, प्रणाम केला, तर ती नागदेवता आपल्यावर प्रसन्न होऊन ती आपल्याला आशीर्वाद देत असते। शास्त्रामध्ये गोड कथा येते सज्जन हो, ऐका। एक गरुड पुराणामधली कथा आहे। परम शिवभक्त असणारी एक स्त्री होती। शंकर भगवंताची आराधना करावी तिने। श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम मुखामधून तिच्या भगवंताचं, भोलेनाथाचं भजन निघायचं, ऐका। आणि ती कामधंदा करत नव्हती का? कामधंदा करायची, व्यवसाय होता तिचा कोणता? दूध व्यवसाय करायची बरं का। दूध विकायचं ते काम तिचं होतं। रोज तिनं दूध विकायचं, पण त्या विकायला जे दूध न्यायची त्याच्यातून काही दूध ती अशी वाचवायची, शिल्लक ठेवायची। ते दूध तिनं गरम करायचं, पुन्हा थंड करायचं, त्याच्यामध्ये रोज तिने साखर टाकायची आणि ते दूध ती माय माऊली काय करायची? शेतात जात असताना ते दूध ती आपल्या दारात ठेवायची। ऐका लक्ष देऊन, दारात ठेवायची आणि मग ती शेतात गेल्यानंतर छोटे छोटे साप यायचे आणि ते साप ते गोड दूध प्यायचे, प्रसन्न व्हायचे आणि पुन्हा जंगलात निघून जायचे। त्या स्त्रीला एक छोटी एक मुलगी होती। त्या मुलीला तिनं सांगितलं होतं, बेटा हे जे साप आपल्या घरी येतात, हे जे दूध पितात ना, भविष्यामध्ये मी राहील न राहील, पण ज्या वेळेला तुझ्यावर काही वेळ येईल, वाईट वेळ येईल, त्या वेळेला हे साप आहेत, या सापांना तू साप समजू नको, हे तुझे भाऊ आहेत। आणि बहिणीचा वाईट काळामधला पाठीराखा कोण असतो? भाऊ असतो। बहिणीला जर वाईट वेळ आली तर तिचा पाठीराखा भाऊ बनत असतो। माझ्या माघारी तुझं सुख दुःख तू या नागांना, या सापांना सांग। कालांतरानं ती स्त्री सज्जना होती, तिचं शरीर शांत झालं,
तिचा मृत्यू झाल्यानंतर ती मुलगी बी आता हळूहळू मोठी झाली आणि मुलगी मोठी झाल्यानंतर पहा त्या मुलीचं लग्न गावामध्ये असणाऱ्या राहत असणाऱ्या एका मोठ्या सेठ सावकाराच्या मुलासोबत तिचं लग्न झालं। त्या सेठ सावकाराला 7 मुलं होते, 7, आणि त्यातला सगळ्यात छोटा जो मुलगा होता त्या सगळ्यात छोट्या मुलाला ही मुलगी दिली आणि त्या सेठ सावकाराच्या शेवटच्या मुलासोबत हिचं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर आईनं दिलेले चांगले संस्कार आपल्या सासरला घेऊन गेली, कारण प्रत्येक आई आपल्या मुलीला सासरला पाठवत असताना गोड संस्कार देते। प्रत्येक आई म्हणत असते, बेटा उद्या तू सासरला गेल्यानंतर माहेराचं नाव जाणार नाही असं वाग, सासू सासऱ्याची मायबाप समजून सेवा कर, कारण ते सासू सासरे नाही, ते तुझे मायबापच आहेत असं मनाला समजूत घाल आणि मायबापाची सेवा कर। त्या पोरीनं सज्जनाव तिथं गेल्यानंतर आपल्या सासू सासऱ्याची इमानदारीनं सेवा केली आणि सेवा करून सासू सासऱ्याची सेवा करून त्यांनी त्या मुलीने त्या सासू सासऱ्याला जिंकून घेतलं, कारण तिच्या मनामध्ये कायम असा भाव असायचा, ती म्हणायची हे सासू सासरे नाही माझे मायबाप आहे। धाकली सून फार चांगली आहे, कायम सासू सासऱ्याच्या तोंडातून शब्द निघायचे। मग बाकीच्या ज्या सुना होत्या त्या सुना तिच्यावर जळायच्या। धाकल्या सुनेचंच घरामध्ये जास्त काय व्हायचं, कोड कौतुक व्हायचं, म्हणून बाकीच्या तिच्यावर जळायला लागल्या। ऐका माय मावल्यांनो, काळ निघून गेला आणि कालांतराने पावसाळ्याचे दिवस सुरू झाले, श्रावणाचा महिना आला आणि श्रावणाचा महिना आल्यानंतर जी मोठी सून होती ना, थोरली सून घरातली, ती थोरली सून या धाकल्या सुनाजवळ गेली आणि तिला हिनवू लागली। म्हणली आता काय करशील, आता मला नेण्यासाठी माझा मुराळी आलाय, मी आता महिनाभर आराम करणार माझ्या माहेराला जाऊन, माझा मुराळी मला न्यायला आलाय, तुला कोण येणार म्हणे न्यायला, एक आई होती ती बी मरून गेली, तुझं कोण आहे आता, तुला इथंच राहावं लागणार आहे सासरवाडीमध्ये, आता बस इथंच, असं म्हणून टाना मारून सज्जन हो ती मोठी सून तिला चिडवू लागली त्या बारक्या सुनेला, तुला आता इथंच राहावं लागणार, बस असा इथंच सेवा करत, माहेराला बी तिकडं तुझं कुणी नाही म्हणले आता। आणि ती मोठी सून निघून गेली, सगळ्या सुना निघून गेल्या माहेराला, ही एकटीच राहिली। राधेश्यामजी हिचं कुणीच नाही, रडू लागली एका कोपऱ्यामध्ये जाऊन। त्याच वेळेला सज्जनाव तिच्या लक्षात आलं, आई जिवंत होती त्या वेळेला त्या आईनं सांगितलं होतं, बेटा ज्या वेळेला मी जिवंत नसेल त्या वेळेला हे जे दारात येणारे साप आहेत ना, हे तुझे भाऊ आहेत, तुझ्यावर ज्या वेळेला वेळ येईल ना त्या वेळेला तू यांना आवाज दे। पोरगी घरातून बाहेर निघली सज्जनावर रडत रडत, घराच्या बाहेर गेली, भलं मोठं एक झाड होतं, वडाच्या झाडाच्या खोडाला पाठ लावून बसली, डोळ्यातून पाणी येतंय पोरीच्या, वाट पाहते। प्रत्येक मुलीला वाटतं ना सज्जन हो, सण जवळ आला की मुराळी आला पाहिजे, माहेरचं कुणी बी कुत्र बी आलं ना सज्जन हो तर पोरीला आनंद वाटत असतो। तुकोबाराय म्हणतात ना, कन्या सासऱ्यासी जाये मागे परतून पाहे, तैसे झाले माझ्या जीवा। मुलीचं जीवन म्हणजे फार अवघड असतं सज्जन हो, ज्या घरी बापानं दिलंय त्या घरी तिला गपचिप जावं लागतंय, बापाला शिकायत सुद्धा नाही करू शकत, बाबा एवढ्या दूर तुम्ही मला देताय, तुम्ही विचार केला का मला इथं करमन का नाही करमणार, ज्या मुलाच्या स्वाधीन तुम्ही मला केलंय बाबा तुम्ही हा विचार केला का की हा मुलगा मला पसंत आहे का नाही,
बापाची ताडासारखी मान खाली गेली नाही पाहिजे, याच्यासाठी ती पोरगी सज्जन हो, ज्या गावात दिलं, ज्या घरी दिलं, ज्या पोराच्या स्वाधीन केलं, आनंदानं ती पोरगी त्या गावात त्या घरामध्ये राहते. स्वतःच्या इच्छा, स्वतःचं सुख दुःख सगळं ती दाबून ठेवते, कुणाला शिकायत करीत नाही. सासू सासऱ्याची सेवा करते. माझी प्रत्येक सासू सासऱ्यांना विनंती असेल, हात जोडून विनंती माझी, आपल्या घरी येणाऱ्या नवीन सुनेचं स्वागत करा. घरी येणारी सून आहे ना, ती सून समजून तिचं स्वागत नका करू. आपल्याला देवानं एक लेक दिली म्हणून तिचं स्वागत करा. बघा, लेक म्हणून स्वागत करा, सून म्हणून नका करू. लेकी सारखा जीव त्या पोरीला लावा. एक दिवस सज्जन हो, तुम्ही मेल्यानंतर तुम्ही जन्म दिलेली लेक कमी रडल, एवढी जास्त तुमची सून तुमच्यासाठी रडल. सज्जन हो, जीव लावा, प्रेम लावा तिला. नाहीतरी कोण असतं तिचं मायबाप तिनं सोडून दिलेले असतात, माहेर सोडून दिलेलं असतं तुमच्यासाठी. जीव लावणारा भाऊ तुमच्यासाठी तिनं सोडून दिलेला असतो. सगळं त्याग करून ती तुमच्यासाठी आलेली ना, तर तुमचं कर्तव्य तिला जीव लावला पाहिजे. माहेराची आठवण कधी होऊ देऊ नका त्या पोरीला सज्जन हो, कारण मुलीचं जीवन फार नाजूक आहे. बघा, तोपर्यंतच त्या पोरीच्या जीवनात माहेर आहे, जोपर्यंत त्या माहेरामध्ये मायबाप जिवंत आहेत. अरविंद महाराज, जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत ना, तोपर्यंत मुलीच्या जीवनामध्ये माहेर आहे. पहा, एकदा का मायबाप काळाच्या पडद्या आड गेले ना, की त्या पोरीच्या जीवनातलं माहेर बी संपून जातं. तिला पंचमी नाही, तिला दिवाळी नाही, तिला काहीच नाही. मायबाप कधीतरी भेटणारी, दिवाळीच्या सणाला भेटणारी साडी सुद्धा त्या पोरीच्या जीवनात नाही भेटत. संपलं, माहेर संपलं. मायबाप गेले, माहेर संपलं. म्हणून जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत आपल्या मुलीला काही कमी पडू देऊ नका. सासरला पाठवत असताना सज्जन हो, त्या पोरीला कधीच आपल्याला मायबापांनी कमी दिलंय, कमी केलंय असं कधीच वाटू देऊ नका. त्या पोरीच्या डोळ्यात कधी पाण्याचा थेंब येऊ देऊ नका सज्जन हो. भरभरून द्या तिला, कारण त्या पोरीला सासरला जोपर्यंत आहे तोपर्यंत सारखं तिला वाटत असतं, माहेरचं मला कोणीतरी यावं, मुराळी यावा. मुलीचं जीवन फार नाजूक आहे. ऐका मायबाप, ती पोरगी जाऊन बसली वडाच्या खोडाला, वाट बघते कोण आता येणार मला न्यायला. आपल्या आईनं परोपकार केलेला आहे. जोपर्यंत माय जिवंत होती तोपर्यंत त्या आईनं सापांना दूध पाजलं. बघा सज्जन हो, मुख्या प्राण्याला जरी जीव लावला ना तुम्ही इमानदारीनं, तर वेळ आल्यानंतर तो मुका प्राणी सुद्धा तुमचे उपकार कधी विसरत नाही. लक्षात घ्या, मुका प्राणी सुद्धा उपकार विसरत नाही. मी एक हिंदी चित्रपट पाहिला होता जुन्या काळामध्ये, यशवंतराव. त्या पिक्चरचं, त्या चित्रपटाचं नाव होतं दूध का कर्ज. त्याच्यामध्ये एक आई आपलं स्वतःचं दूध एका वाटीमध्ये काढते आणि सापाला दूध पाजते. पहा, आणि ती आई अंगाई गीत गाते त्या सापाला, तू विसरू नको लढीवाळा, आईचा लळा जिवाळा, उपकार दुधाचे बाळा, उपकार दुधाचे बाळा. आणि शेवटच्या क्षणाला तो साप सुद्धा त्या दुधाचे उपकार विसरत नाही सज्जनो. म्हणून त्या चित्रपटाचं नावच आहे दूध का कर्ज. ती पोरगी वडाच्या खोडाला बसलेली वाट बघत होती, कोण मुराळी येणार. तेवढ्यात एक साप नागदेवता प्रगट झाली.
नागदेवता प्रगट झाली आणि त्या पोरीला सांगितलं, ताई रडू नको ताई, अगं ताई मी भाऊ आहे तुझा, तुझ्या आईनं तुला बी दूध पाजलं आणि तुझ्या आईनं मला बी दूध दिलंय, भाऊ आहे मी, नाराज होऊ नको. अगं नाग पंचमीला तुझ्या सगळ्या जावा गेल्या म्हणून रडू नको, तुला मी न्यायला आलोय. पण ती म्हणते, दादा तुझ्यासोबत माझे सासू सासरे मला कसे पाठवतील? तो म्हणला, चिंता करू नको ताई, रडू नको, मी उद्या तुझ्या घरी येतो, माणसाचं रूप घेऊन येतो, मुराळी बनून येतो. नागदेवता मुराळी बनली सज्जन हो. त्या सासू सासऱ्याकडे गेले, हात जोडून विनंती केली आणि त्यांना म्हटले, मी या ताईचा भाऊ आहे, आमचं नातं जरा दूरचं आहे, पण जेवढं दूरचं तेवढं जवळचं सुद्धा आहे. जरी आमचं रक्ताचं नातं नसलं तरी आमचं दुधाचं नातं आहे. रक्ताचं नातं नाही आमचं, पण दुधाचं नातं आहे आमचं. आणि माझी बहीण आहे, माझी विनंती आहे तुम्हाला, 4-8 दिवसासाठी नागपंचमीच्या सणाला माझ्या ताईला तुम्ही माझ्याबरोबर पाठवा. सासू सासऱ्याची ती सेवा करत असल्यामुळं सासू सासऱ्यानं तिला पाठवायला नकार दिला नाही. त्या नागदेवतासोबत सज्जन हो तिला पाठवलं आणि ती नागदेवता, तो नाग त्या आपल्या बहिणीला घेऊन, त्या धाकट्या सुनाला घेऊन नाग लोकामध्ये तिला नेलं. त्या ठिकाणी सज्जन हो तिला नवीन साडी दिली, एवढा सुख दिलं तिला, एवढा आनंद दिला, माहेराची आठवणही तिला होऊ दिली नाही. त्या ठिकाणी नागाची एक आई होती, नागमाता. ती नागमाता काय करायची, रोज आपल्या छोट्या छोट्या नागाच्या पिलांना दूध गरम करायची, परत ते दूध थंड करायची, थंड दूध झाल्यानंतर त्या सगळ्या नागाला ती प्यायला द्यायची. एक दिवस त्या नागमातेनं दूध गरम केलं आणि या धाकट्या सुनाला तिला सांगितलं, म्हणे बेटा हे दूध थंड झाल्यानंतर या चुलीवरचं दूध या सगळ्या पिलांना पाज. तिच्या लक्षात आलं नाही थंड झाल्यावर पाजायचं का कसं पाजायचं. तिने ते चुलीवरचं पातेलं उचललं आणि त्या छोट्या छोट्या सापाच्या पिलाच्या समोर ते पातेलं ठेवलं. पण ते पातेलातलं दूध गरम होतं, छोट्या छोट्या पिलांना कळालं नाही, पळतच आले ते आणि त्या दुधामध्ये त्यांनी तोंड घातले. तोंड दुधात घातल्याबरोबर त्यांचे तोंड भाजले, तोंड जळाले, त्यांचे चटके बसले त्यांच्या तोंडाला चटके बसल्यानंतर सज्जन हो लाल राग आला त्या सापाच्या छोट्या छोट्या पिलांना, त्या नागमातेला सुद्धा राग आला. पण या नागदेवतेनं, नागाने सांगितलं, आई हिने जाणीवपूर्वक केलं नाही, हिला समजलं नाही दूध गार आहे की गरम आहे. नजर चुकीने हिच्याकडून गरम दूध देण्यात आलं आणि तिची समजूत घातली. त्याच्यानंतर तिला चोळी बांगडी केली आणि तिला पुन्हा त्या नागदेवतेनं सासरला आणून घातलं. ऐका, येत असताना अंगावर तिच्या सोनं नाणं तिच्या भरभरून तिच्या अंगावर दिलं, कारण बहीण आहे आमची. आजपर्यंत तिला काही भेटलं नव्हतं, पण आता मात्र तिला कमी पडलं नाही पाहिजे. नागदेवतेनं सज्जन हो आपल्या बहिणीला पुन्हा सासरला आणून सोडला. ऐका, आणि सासरला आल्यानंतर जेव्हा माघारी आली, बाकीच्या त्या सुना बी आल्या, पण बाकीच्या सुना जशा गेल्या होत्या तशाच मागं आल्या. पण ही मात्र जेव्हा पुन्हा सासरला गेली तेव्हा तिच्या अंगावरचं सोनं पाहूनच त्या नुसत्या डोळे फाडून बघू लागल्या तिच्याकडं. हिचं तर कुणीच नव्हतं, हिला तर कुणीच नव्हतं, एवढं सगळं सोनं नाणं हिच्या अंगावर आलं कुठून. त्या बाकीच्या सुनांना तर टेन्शनच आलं. आणि असं करता करता सज्जन हो तिच्या मनामध्ये मात्र ती गोष्ट कायम होती की तिला वाटायचं की माझ्यामुळं माझ्या छोट्या छोट्या भावाच्या त्यांचे तोंड भाजले, गरम दूध त्यांना मी प्यायला दिलं. आणि असं करता करता वर्षाचा काळ निघून गेला. ते छोटे छोटे साप मोठे झाले, पण त्यांच्या मनामध्ये बदल्याची भावना तयार झाली. हिने आपल्याला गरम दूध दिलं ना, तर आता हिला मात्र सोडायचं नाही, आपण जायचं आणि हिला
चावायचं, चावा घ्यायचा, हिला मारून टाकायचं. सज्जन हो, वर्ष लोटलं आणि वर्षानंतर ऐका पुन्हा श्रावणाचा महिना आला, नागपंचमीचा सण आला विठ्ठल महाराज. नागपंचमीचा सण आल्यानंतर आता मागच्या वर्षी सारखे माझे मुराळी मला न्यायला येणार, माझा भाऊराया मला न्यायला येणार. माझ्या भाऊरायासाठी मी गोड गोड घरामध्ये चांगले गोड गोड भोजन तयार करणार, सुंदर त्याला थंडगार दूध त्याला प्यायला देणार, माझ्या भाऊरायाच्या हातामध्ये मी राखी बांधणार, अशी कल्पना ती करू लागली. आता उद्या नागपंचमी म्हणून आज त्या पोरीनं काय केलं, माझे भाऊ येणार आहे म्हणून घरामध्ये दारात सडा समार्जन केलं, रांगोळी काढली, दारावर तोरणं बांधले. घरामध्ये सज्जन हो केशर साखर टाकून सुंदर दूध तिनं बनवलं, आटलेलं चांगलं सुंदर दूध बनवलं त्यांच्यासाठी आणि सगळा सुंदर गोड नैवेद्य त्यांच्यासाठी बनवले. एक चौरंग घेतला, त्या चौरंगावर नागदेवतेची त्याचा फोटो तयार केला आणि त्या फोटोची पूजा मांडली. नागपंचमीच्या दिवशी तिनं पूजा मांडली. सज्जन हो, सगळे दुधाच्या वाट्या समोर ठेवल्या, सगळ्या आपल्या भावांच्यासाठी, आणि त्या नागदेवतेचं स्वागत करण्यासाठी दारात उभी आहे. जशी एखादी बहीण आपल्या भावाची वाट बघत दारात उभी असते ना, तशी ही दारात उभी आहे. तेवढ्यात सज्जन हो, ते सगळे साप बदला घ्यायचा म्हणून आले होते, पण ज्या वेळेला दारात आले ना, आल्याबरोबर आपल्या भावांना आलेलं पाहिलं की तिनं काय केलं, सुगंधित द्रव्य त्यांच्या अंगावर टाकलं, सुगंधित द्रव्य टाकले, चंदन त्यांच्या अंगावर टाकलं. त्यांना आल्याबरोबर दुधाच्या वाट्या त्यांना प्यायला दिल्या, त्यांचं दर्शन घेतलं आणि आतमध्ये ज्या वेळेला त्यांना बसायला सांगितलं, त्या सापांनी आतमध्ये येऊन पाहिलं तर आतमध्ये पूजा मांडलेली आहे. नागदेवतेचं पूजन ती करते मनोभावनाने. त्यावेळेला ही सगळी पूजा त्या नागदेवतेने पाहिली आणि त्या नागदेवता प्रसन्न झाल्या. त्या नागदेवतेने सज्जन हो तिला आशीर्वाद दिला आणि जाता जाता हिरे माणिक मोत्याचा सोन्याच्या मोहराचा सुंदर एक सोन्याचा हार त्या बहिणीला गिफ्ट दिला आणि जाता जाता सांगितलं की हे ताई, जी माय माऊली नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेचं पूजन करेल, तिच्या जीवनातलं दैन्य दुःख गरिबी दारिद्र्य सगळे तिच्या जीवनातले संकट नष्ट होतील, असा आशीर्वाद नागदेवतेने दिला आणि तिच्यावर सदैव शंकर भगवंताची कृपा कायम स्वरूपी राहील, असा आशीर्वाद नागदेवतेने तिला दिला आणि सगळ्या नागदेवता नागलोकाला निघून गेल्या. शंकर भगवान सांगतात, देवी, नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करणं म्हणजे साक्षात माझीच पूजा केल्याचं फळ त्याला भेटतंय. नागाची पूजा करणं म्हणजे शंकराची पूजा केल्याचं फळ प्राप्त होतंय. म्हणून माय मावल्यांनो, ही अतिशय दुर्मिळ कथा मी तुम्हाला सांगितली. तुम्ही ऐकली असेल की नाही मला माहिती नाही, पण मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करून ही गोड कथा गरुड पुराणातली शंकर भगवंतानं जी पार्वती मातेला सांगितली तीच कथा मी तुम्हाला सांगितली. नागपंचमीच्या दिवशी जर नागदेवतेचं पूजन केलं, गोड दूध दिलं, मिष्टान्न जर दिलं, पूजन केलं आणि श्रद्धेनं जर दर्शन घेतलं, तर त्या मायमाऊलीच्या जीवनामध्ये, तिच्या घरामध्ये कधीच काही कमी पडत नाही. अशी ही गोड नागदेवतेचा आणि माझ्या शंकर भगवंताचा हा गोड संबंध आहे. आपण शंकर भगवंताला जर प्रसन्न करायचं असेल तर उद्या नागदेवतेची पूजा करावी. ज्याला जे पाहिजे त्याला देण्याचं काम शंकर भगवान करतात. अवढरदानी शंकर भगवान. आपण म्हणताना म्हणतो काय, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची,
बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, हे भोळा शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची, हे भोळा शंकरा, शंकरा, हे भोळा महादेवा, द्राक्षाच्या माळा आविले तू भस्म कपाळा, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा लाविलेस भस्म कपाळा, काही जण टाळी तर वाजवतच नाही, पण आपलं खालच्या खालीच नुसतं असं करताय. एक काम करा, मला कल्पना आहे तुम्ही 1 वाजल्यापासून बसलेला आहेत, जरा पाय तुमचे टाकले, जरा 2 मिनिटासाठी उभं राहा. आहे त्याच जागेवर, पुरुष मंडळी महिला मंडळी उभे राहा, जरा आनंद घ्या ना. जरा हरिपाठात जशा पावले खेळतो ना आपण, तसं डावा पाय उजवीकडं आणि उजवा डावीकडं घ्या, जरा आनंद. स्टेजवरचे जरा दमन होऊ द्या. बोला हात उठा करके ताली एक साथ, डावा उजवीकडे. रुद्राक्षाच्या माळा लाविलेस भस्म कपाळा, लाविले भस्म